ए कशाला त्या पक्ष्यांना मारतोस रे? अहो काय सांगू आजी, अजून तो उठला पण नसन. बाई काय खरं नाही आताच्या पोरांचं. नुसते मोबाईल पाहायला लागायच्यात आता. काय या पोरांचं काय खरं नाही राहिलं. अरे दादा आता उठ ना, किती उशीर झाला आहे. रात्रभर मोबाईल बघायचा आणि दुपारपर्यंत झोपायचं. लो बोलना रे. अरे दादा उठ ना, किती उशीर झालाय. हा काय झोपायचा टाइम आहे का तुझा? अगं काय झालं ओरडायला? आता उठलोय ना मी. तोंड धुवून घे, मी तुझ्यासाठी चहा बनवते. तिथे चहा बाकी छान झाला बर का. तुला कॉलेजला जायला उशीर होत असेल ना, जा मग तू. हो जाते मी. पण दाद्या, बाबांना काहीतरी मदत करत जा ना. एकटेच किती करतात ते. हो करतो ना मग. कुठे करतोस? गावात त्या 2 मित्रांसंग नुसतं फिरत असतो. बाबा एकटेच काम करतात. हो हो करतो मी, तू नको टेन्शन घेऊ. बाबा बोलत होते की तू शेतात काहीच काम करत नाही, काहीच लक्ष नाही तुझं शेताकडे. बर बर माझी आई, करतो मी आता सगळं. तेवढं गायांना पाणी दाखव काय. बर बर ठीक आहे. पण तिथे तुला काही कॉलेजमध्ये प्रॉब्लेम नाही ना? मला कसला काय प्रॉब्लेम? अगं म्हणजे तुला कॉलेजमध्ये कोणी काही त्रास देत नाही ना? नाही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. मला कशाला कोण त्रास देईल? तसं असलं तर काही सांग, बघ कशी एका एकाची वाट लावतो. ए बाबा, मला कोणी काही बोलत नाही. तू राहून दे. तू आपल्या घरातलं काम बघ आधी. हा जा. आणि ती खुशी आहे ना तुझ्या सोबत? हो हो आहे.
नमस्कार साहेब. नमस्कार. काय म्हणतो? काय नाही, तुमच्याकडेच काम काढलं होतं. काय म्हणतो? पिकाला थोडं खत टाकायचं म्हणलं, खत उधार भेटतंय का पावा. तुम्ही मागच्याच पैसे दिले नाही अजून, आता कसं काय द्यायचं तुम्हाला? अहो देऊ आता, हे पाण्या पावसानं थोडं नफा. अगोदर 1 वर्षापासून पैसे बाकी आहे, मागचे पैसे देऊन टाका, मग घेऊन टाकायला लागेल. हा, तुमचं सगळं मिटून टाकेन मी, पैसा ठेवणार नाही, पण या वेळा थोडस द्या खत आम्हाला. नाही उधार भेटणार नाही, अगोदर मागचे पैसे देऊन टाका आणि काय लागेल ते घेऊन जा परत. अहो करा काहीतरी. नाही काय होणार नाही, मागचे पैसे द्या अगोदर. काय करावं डोक्यात चाललं. अगं किती काम करतेस तू, सकाळी उठल्यापासून काम करते, कॉलेजून आली तरी कामच करते, किती काम करतेस तू. मग काय झालं बाबा? अगं कॉलेजून आलं तर थोडाफार आराम करत जा घरात. बाबा खूप टाइम आहे अजून, करण मी आराम. बरोबर. अगं मी काय करू, तो तुझा भाऊ काडीचं काम करीत नाही. अजून लहान आहे बाबा, तो शिकन. अगं पोरी, तुलाच माझ्या कष्टाची जाणीव आहे, त्या पोरग त्याला काही घेणं देणं नाही. मी आहे ना बाबा तुमची मदत करायला. आणि शेतात काय चाललंय काय नाही ढुकून सुद्धा पाहत नाही. जाऊन द्या बाबा, हळूहळू कळन त्याला. काय कळेल. अगं शेतीच्या कामाला थोडाफार हातभार लावायचा ना, त्याने कामच करीत नाही, नुसता गावात पोराय बरोबर हिंडतोय. जाऊ द्या ना बाबा, मी आहे ना, मी तुमचं सगळं काम करेन. बरं ठीक आहे बाळा, आता तू आराम कर, मी आलोय ना, मी सगळं काम करून घेतो. ते घमीला दे बरं इकडे. बाबा मी आईला सांगते आता तुमच्या आवडीचं जेवण बनवायला. अरे वा, आज पालक पनीर भेटणार खायला. वा.